सो हॅलो फ्रेंड्स, टेक घंटामध्ये तुमचं स्वागत आहे. बेसिकली आपण हा चॅनल चालू केला आहे कारण आपली एक डेव्हऑप्स जर्नी असणार आहे त्यासाठी आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन करण्यासाठी. बेसिकली आपण आजपासून जी अकाउंटेबिलिटी म्हणतो आपण, की बऱ्याचदा एखादी गोष्ट आपण जेव्हा सोशलाइज करतो त्यावेळेस आपल्याला अंडरस्टँडिंग होतं की आपण ती गोष्ट करू शकतो. आपल्याला एक सोशल मीडिया अकाउंटेबिलिटी राहणार आहे, त्यासाठी आपण हा जो अभ्यास करतोय जेणेकरून एक आपला फोकस वाढेल आणि एक कंटिन्युटी राहण्यासाठी आपण हा एक प्रयत्न चालू करतोय. आय डोंट थिंक सो किती हा वर्कआउट होईल, पण मला असं वाटतं की प्रयत्न करायला काय जातं. तर आपण आहे ना सुरुवात करतोय पहिल्या दिवसापासून की डे ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, आपण वेगवेगळे क्वेश्चन्स बघू. पण आता सध्या सिच्युएशनला आपण जेनकिन्सचे क्वेश्चन बघूयात. ओके. आणि आपण बेसिकली काय करणार आहे की बाबा प्रश्न वाचणं, उत्तर बघणं आणि अंडरस्टँड करून घेणं. अंडरस्टँड झालं की मग पुढे जाणं. नाही अंडरस्टँड झालं तर मग पुन्हा चॅट जीपीटीला विचारणं आणि अंडरस्टँड करून घेणं. सो अल्टिमेट गोल इज टू गेट अंडरस्टँड द थिंग्स अँड मूव्ह अहेड विथ अ कॉन्फिडन्स. वी आर गोइंग टू यूज युअर थ्री लँग्वेजेस, मराठी, हिंदी अँड इंग्लिश. ओके. तुम्हाला थोडासा सातारी एक्सेंट पण दिसेल बघायला. ठीक आहे. तर कसं आहे ना की सुरुवातीला पहिल्यांदा सीआयसीडी म्हणजे काय आणि वाय इज इट इम्पॉर्टंट इन अ डेव्हऑप्स. तर बेसिकली सीआयसीडी काय असतं, तर कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिलिव्हरी डिप्लॉयमेंट. कंटिन्युअस इंटिग्रेशन म्हणजे काय, तर इज द प्रॅक्टिस ऑफ फ्रिक्वेंटली इंटिग्रेटिंग कोड into a shared repository and running automated tests to detect issues earlier. ओके. सो बेसिकली काय आहे की कंटिन्युअस इंटिग्रेशन मध्ये तुम्ही काय करता की फ्रिक्वेंटली इंटिग्रेटिंग म्हणजे तुम्ही सतत इंटिग्रेट करत राहता कोड. आत्ता टाकला, उद्या टाकला, परवा टाकला, पण जेव्हा टाकणार ना तेव्हा काय होणार आहे, तुम्ही ऑटोमॅटिक त्याची टेस्टिंग करून घेणार. म्हणजे बाबा सगळं बरोबर आहे का नाही, आणि इश्यू आला फिक्स करणार. संपला विषय. पूर्वी काय व्हायचं, आत्ता अपडेट केलं, परवा टेस्टिंगला जाणार, त्याच्यानंतर इश्यू येणार, पुन्हा डेव्हलपरकडे. डेव्हलपर पुन्हा फिक्स करणार, पुन्हा त्यात बघायला टेस्टिंग मध्ये, पुन्हा पुन्हा डेव्हलपरकडे. इथं तसं नाही. कंटिन्युअस इंटिग्रेशन मध्ये काय की इट इज अ प्रॅक्टिस ऑफ अ फ्रिक्वेंटली इंटिग्रेटिंग द इट इज लाईक फ्रिक्वेंटली इंटिग्रेटिंग द कोड into shared repository and testing frequently and running automated tests and debug or fix the issues, detect the issues early. सीडी म्हणजे काय, तर कंटिन्युअस डिलिव्हरी आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. ह्याच्यात जरी दोन्ही सीडी असलं तरी दोघांचा डिफरन्स वेगळा आहे. Basically, it ensures that the application is automatically deployed to staging or production environments after passing the test. आता यांनी दोन वाक्यात उत्तर दिले. बेसिकली ensures that the application is automatically deployed to staging or production environments after passing the test. कंटिन्युअस डिलिव्हरी काय असतं माहिती आहे का, डिप्लॉयमेंट. कंटिन्युअस डिलिव्हरी बेसिकली काय करतो की जर तुमचं परमिशन असेल प्रॉडमध्ये करायला तर तो डिप्लॉय करेल, अदरवाईज कंटिन्युअस डिलिव्हरीमध्ये प्रॉड मध्ये डिप्लॉय होणार नाही, परमिशन लागणार. डिप्लॉयमेंट मध्ये काय की ऑटोमेटेड आहे, की तुम्ही चेंजेस केले की डिप्लॉयमेंट पण होणार. सो इट इज कॉल्ड एज अ डिप्लॉयमेंट. त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यात मे बी त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांनी फिक्सेस केले असतील, बट दिस इज द मिनिंग. बेसिकली इम्पॉर्टन्स काय की भाई रिड्यूस इंटिग्रेशन प्रॉब्लेम्स, स्पीड अप द रिलीज सायकल, इम्प्रूव्ह द क्वालिटी बाय ऑटोमेटेड टेस्टिंग एक्सेट्रा. ओके. आता बेसिकली त्यांनी म्हटलं की तुम्ही जे जे वापरले तुम्ही सांगा. तर बेसिकली मी कॉड पाइपलाईन वापरलं तर मी सांगणारच नाही. एडब्ल्यूएस वापरले सांगेन, गिटलॅब सीएसडी वापरले सांगेन, गिटअप ऍक्शन सांगेन, जेनकिन्स सांगेन. हाऊ डज जेनकिन्स वर्क इंटरनली, आतून कसं काम करतो. बेसिकली आहे ना, हे एका सर्व्हर वरती. बेसिकली जेनकिन्स इज अ जावा बेस्ड ऑटोमेशन सर्व्हर. ठीक आहे. इज अ दॅट रन्स ऑन अ सर्व्हरलेट कंटेनर लाईक अपाचे टॉमकॅट. समजलं ना, की तो एक जावा बेस्ड ऑटोमेशन सर्व्हर आहे. Yes. आणि तो काय करतो की मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर फॉलो करतो. म्हणजे मास्टर एजंट म्हणलं तरी चालेल, मास्टर एजंट. ठीक आहे. आणि मास्टर आता एजंट म्हणजे काय, मास्टर कंट्रोल करतोय, एजंट काय करतो, वर्क करतो. नोड्स, एजंट्स काय असतात, नोड्स. मास्टर कंट्रोलर बेसिकली काय करतो, मॅनेजेस कॉन्फिगरेशन, शेड्यूल्स दी जॉब, मॉनिटर्स दी एजंट्स. त्याची कामं तेच आहेत की भाई कॉन्फिगरेशन मॅनेज करा, जॉब शेड्यूल करा, कुणाला द्यायचंय, काय द्यायचंय. आपण एजंट वगैरे मेन्शन करतो ना त्याच्यामध्ये. मॉनिटर्स एजंट्स की एजंटला मॉनिटर करणं आलं. एजंट काय करतो, तर भाई जे जे एक्झिक्यूट बिल्ड जॉब्स आहेत, एक्झिक्युटिव्ह बिल्ड जॉब्स एजंट्स करणं. मास्टर कडून आलं काम की करणं. जॉब्स कॅन बी कॉन्फिगर्ड वाया युजर इंटरफेस ऑफ जेनकिन्स फाईल, यूआय. Jobs can be configured via UI or a Jenkins file pipeline as a code. Supports plugins for integration with the tools like a Git, Docker, Kubernetes, AWS. Except if asked about scaling Jenkins, talk about Kubernetes based on Jenkins agents for elasticity. Difference between declarative and scripted Jenkins pipeline.
Now I know about that, the difference between them. So declarative means the basic structure is like this. So it uses the structured predefined syntax for easier to read or more opinionated. बेसिकली काय आहे की सिंपल स्ट्रक्चर आहे. सुरुवात पाईपलाईननी होते, कर्ली ब्रॅकेटनी स्टार्ट एंड होतो. एजंट एनी म्हणजे सुरुवात की भाई कुठलं एजंट असणार तिथे एनी लिहिलं. जर असेल आपलं सेपरेट लिहिलं तिथे ते मेन्शन करा. स्टेजेस मेन्शन केले जातात. त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या स्टेज मेन्शन असतात. त्याच्यामध्ये स्टेप्स असतात स्टेजमध्ये प्रत्येक. तुमची स्टेज अशी अशी मेन्शन असते बरं का. क्लिक का नाही होत आहे? नाही होते क्लिक. अच्छा इथे होते वरती नाही होते ठीक आहे. हे तुम्हाला बिल्ड दिसत असेल ना तर तसा विषय की स्टेज बिल्ड आहे, स्टेज टेस्ट आहे. त्याच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये त्याची कमांड येणार आहे. ओके, लाईक दॅट. सो ही झाली डिक्लेरेटिव्ह की तुम्ही डिक्लेअर करतायत गोष्टी. जास्त डोक्याला ताण नाही घेते, डिक्लेअर करताय. स्क्रिप्टेड पाईपलाईन. स्क्रिप्टेड पाईपलाईन मध्ये काय आहे की बाई स्क्रिप्टेड पाईपलाईन मध्ये की रिटर्न इन अ ग्रुव्ही अँड हायली फ्लेक्झिबल की शॉर्ट आहे, कॉम्पॅक्ट आहे. त्याच्यामध्ये लूप्स वगैरे युज करतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लिस्ट आहेत, असं वेगवेगळे युज करतात. ठीक आहे. सो ते एक प्रकारे तुम्हाला कॉम्प्लेक्स आहे बट हायली फ्लेक्झिबल आहे. आणि मला वाटतं मल्टिपल टाइम्स युज करू शकता असं काहीतरी स्क्रिप्टेड पाईपलाईन. ओके. एक्स्ट्रा टिप मेन्शन यू प्रिफर डिक्लेरेटिव्ह फॉर मेंटेनेबिलिटी अँड स्क्रिप्टेड फॉर कॉम्प्लेक्स लॉजिक. हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही डिक्लेरेटिव्ह कधी वापरणार जर तुमचं सिम्प्लेक्सिटी असेल, मेंटेनेबिलिटी असेल तर तुम्ही काय करणार आहे तर डिक्लेरेटिव्ह यूज करणार आहे. आणि कॉम्प्लेक्सिटी असेल, कॉम्प्लेक्स लॉजिकसाठी तुम्ही काय करणार आहे स्क्रिप्टेड जी स्क्रिप्ट आहे ती यूज करणार आहे. आणि जी तुम्ही बघितलीत ना तर बेसिकली ही जी आहे ना तर तू बघशील तर ही आतमध्ये नोड असं मेन्शन आहे, नोड आणि आतमध्ये कर्ली ब्रॅकेट. मग अशी जी डिक्लेरेटिव्ह होती ती पाईपलाईन कर्ली ब्रॅकेट. हाऊ डू यू क्रिएट अ जेनकिन्स पाईपलाईन फॉर अ मायक्रो सर्व्हिसेस ॲप? सिम्पल आहे. मायक्रो सर्व्हिसेस ॲपमध्ये की बघ पाईपलाईन लिहा, कर्ली ब्रॅकेटमध्ये नोड एजंट्स एनी लिहा. त्याच्या आतमध्ये स्टेजेस म्हणजे आता त्याच्यात मल्टिपल स्टेजेस येतात. बस एक स्टेज आली, बिल्डची आली, दुसरी आली डॉकर बिल्डची आली, तिसरी आली पुश रजिस्ट्री आली, चौथी आली डिप्लॉयची आली. सो बिल्डमध्ये स्टेप कुठली येणार आहे? स्टेप्स येणार आहेत. एस एच मावेन क्लीनअप पॅकेज मी बी काहीतरी इन्स्टॉल केलं. डॉकर बिल्डमध्ये काय येणार आहे? स्टेप्स एस एच डॉकर बिल्ड हायफन टी माय ॲप डॉट ॲप बिल्ड केलंय. मायक्रो सर्व्हिसेस ॲप आहे ना. पुश टू रजिस्टर, रजिस्ट्रीला पुश करणार तर मग माय ॲप. ठीक आहे. पुश केलं म्हणजे इमेज पुश केली. डिप्लॉय केलं म्हणजे काय की भाई क्यूब सिटीत अप्लाय आय गेस क्यूब सिटी वरती केलं असं व्हायचं. पुढे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कंटिन्युअस डिलिव्हरी अँड कंटिन्युअस डिप्लॉयमेंट? ठीक आहे. कंटिन्युअस डिलिव्हरी डिप्लॉयमेंट टू प्रोडक्शन रिक्वायर्स मॅन्युअल अप्रुव्हल. बनलेलं मग कंटिन्युअस डिलिव्हरीला मॅन्युअल अप्रुव्हल लागतं. मॅन्युअल अप्रुव्हल कंटिन्युअस डिप्लॉयमेंटला फुली ऑटोमॅटेड टू प्रोडक्शन आफ्टर टेस्ट पास डायरेक्ट डिप्लॉय होऊन जाणार. हाऊ डू यू इंटिग्रेट जेनकिन्स विथ गिटहब? हाऊ डू यू इंटिग्रेट जेनकिन्स विथ गिटहब? How do you integrate Jenkins with GitHub? How do you integrate? How do you integrate Jenkins with GitHub? सिंपल आहे की तुम्ही जेनकिन्स मध्ये आहे ना वेबबुक इन्स्टॉल करा गिटहबचा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हा सिंपल आहे. तुम्ही गिटहब मध्ये जेनकिन्स मध्ये तुम्ही गिटहब इन्स्टॉल एक्सटेन्शन मारा आणि इन्स्टॉल गिटहब प्लगइन्स इन जेनकिन्स जनरेट अ पर्सनल ऍक्सेस टोकन इन गिटहब. म्हणजे गिटहब मध्ये तुम्ही जनरेट पर्सनल ऍक्सेस टोकन इन गिटहब. ऍड वेबुक इन ऍड वेबुक ऍड वेबुक इन गिटहब पॉइंटिंग टू समथिंग. ऍड वेबुक ठीक आहे इन गिटहब पॉइंटिंग टू पर्टिक्युलर जेनकिन्सला पॉइंट करणार वगैरे. सो इथे जर काय आलं तर डायरेक्टली तो काय करणार पॅकेट थ्रू आउट करणार आहे जेनकिन्स मध्ये. कॉन्फिगर पाईपलाईन विथ सोर्स कोड मॅनेजमेंट ऍज अ गिटहब रेपो. संपलं. सिंपल आहे. लॉग इन करा. प्लग इन म्हणजे पर्सनल ऍक्सेस टोकन गिटअप मध्ये क्रिएट करा. ते तुम्ही वेबबुक मध्ये ठेवा. ठीक आहे. त्यानंतर कॉन्फिगर एससीएम. हाऊ डू यू सिक्युअर सेन्सिटिव्ह क्रेडेन्शियल इन जेनकिन्स? तर त्याच्यामध्ये जेनकिन्स क्रेडेन्शियल स्टोअर JCS JCS जेनकिन्स क्रेडेन्शियल स्टोअर. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की इंजेक्ट वाया विथ क्रेडेन्शियल पाईपलाईन्स. सो यू कॅन यूज ऑर इंजेक्ट विथ वाया विथ credentials inject via with credentials in a pipeline. Explain how you would set up a multi-branch pipeline in Jenkins. Simple आहे multi-branch pipeline plugin install करा आणि मग तुम्ही करा. Configure Jenkins job to stand branches for a Jenkins. Each branch gets its own pipeline run automatically. So,
difference between Jenkins and GitHub Actions. Difference between Jenkins and GitHub Actions. Jenkins and GitHub Actions. Jenkins is a self-hosted plugin which more customizable. GitHub Actions मध्ये cloud-based आहे built into GitHub YAML configuration. YAML असतं बरं का त्याच्यामध्ये. GitHub Action मध्ये YAML असतं, Jenkins मध्ये नसतं. Jenkins मध्ये Groovy असते. How do you scale Jenkins for a high availability? Use Jenkins master plus multiple agents. Run agents as a Kubernetes pods using Jenkins Kubernetes plugins. Use Jenkins Operation Center for distributed masters. I basically run agents as a Kubernetes pods using Jenkins Kubernetes plugins. Something. What is the Jenkins shared library? What is the Jenkins shared library? A reusable pipeline code repository. What is a Jenkins shared library? A reusable pipeline code repository. Store common steps like build, test, deploy. What is a Jenkins shared library? Basically reusable pipeline code repository आहे. आणि बेसिकली काय आहे की समजा मला ना एकच गोष्ट समजा भरपूर ठिकाणी युज करायची आहे, भरपूर साऱ्या पॅटर्न्स मी काय करेल एक शेअर लायब्ररीमध्ये एक फंक्शन लिहिल की मला ग्रीटिंग्स पाठवायचे आहेत, मग मी काय करेल ते ग्रीटिंगचं फंक्शन मी शेअर लायब्ररीत लिहून ठेवल आणि ते मी प्रत्येक ठिकाणी यूज करेल @लायब्ररी करून आणि मी ते लॅब यूज करेल की रियुजेबल पाइपलाइन कोड रिपॉझिटरी स्टोर कॉमन स्टेप्स लाईक बिल्ड टेस्ट डिप्लॉय including Jenkins. संपलं. एक्सप्लेन ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट इन जेनकिन्स टाकलं. बेसिकली मराठीच्या भाषेत सांगायचं झालं तर ब्लू आणि ग्रीन. ब्लू मध्ये म्हणजे काय असतं की तुझं जे सध्याचं व्हर्जन चालू आहे ना जेनकिन्सचं की जो काही ट्रॅफिक हँडल करते ते ग्रीन मध्ये की स्टेजिंग एन्व्हायरमेंट आहे की जे की तू काय करणार आहे नंतर राऊट करणार ती ट्रॅफिक आणि मग ती बेसिकली नंतर ग्रीनची काय होणार आहे ब्लू होणार आहे. सो इथे त्याने डिप्लॉय न्यू व्हर्जन टू ग्रीन एन्व्हायरमेंट while blue is alive, blue is live, test green, then switch to traffic. Roll back by pointing back to blue if issue arises. Issue occur. What are GitHub Action runners? Basically, hosted runner provided by GitHub, Linux, Windows, Mac OS. Self-hosted runners are installed on your own infrastructure for customization. What is a GitLab CI/CD pipeline, and how does it differ from Jenkins? GitLab CI/CD uses .ml in a repo and native to GitLab integrated with the repo and issues. Jenkins is external and integrates with multiple SCMs. How do you troubleshoot a failing Jenkins pipeline? Console output log check करेल. Syntax in Jenkins. File with lint. Enable pipeline replay for debugging. Check agent connectivity and plugin versions. ओके. सो आता आपण चॅट जीपीटी मध्ये बघूयात की काय काय त्यावर आपण सर्च केलेलं आहे आणि त्याने काय काय उत्तर दिलेले आहे. ओके जेनकिन बेसिकली क्या है बक जेनकिन एक ओपन सोर्स ऑटोमेशन टूल है जो मेनली CI/CD पाइपलाइन बनाने के काम आता है. CI मतलब कंटिन्यूअस इंटीग्रेशन एंड कंटिन्यूअस डिलीवरी डिप्लॉयमेंट. इसका मतलब कोड कमिट होते ही जेनकिंस ऑटोमेटिकली बिल्ड टेस्ट डिप्लॉय कर देता है बिना मैनुअल स्टेप्स के. जेनकिंस आर्किटेक्चर मास्टर एंड एजेंट. बेसिकली मास्टर कंट्रोल करता है. मास्टर को तुम जेनकिंस का ब्रेन समझ सकते हो, बरं ब्रेन है. आणि मास्टर के काम क्या है कॉन्फ़िगरेशन मैनेज करना, जॉब शेड्यूल करना, प्लगइन्स हैंडल करना, पाइपलाइन मैनेज करना, बिल्ड मॉनिटर करना, एजेंट्स को टास्क असाइन करना वगैरह. एजेंट्स क्या है बेसिकली नोड स्लेव है. एजेंट्स को तुम वर्कर समझ लो. एजेंट्स को तुम वर्कर समझ लो. मास्टर से जॉब रिसीव करना, बिल्ड रन करना, टेस्ट एग्जीक्यूट करना, डिप्लॉयमेंट रन करना, लॉग वापस मास्टर को भेजना. एग्जाम्पल इमेजिन करो तुम्हारा जावा प्रोजेक्ट है, डेवलपर गिटहब में कमिट करता है, जेनकिंस मास्टर वेबबुक रिसीव करता है, मास्टर जॉब शेड्यूल करता है, जॉब एजेंट को असाइन करता है, एजेंट क्या करता है कोड चेकआउट करता है मतलब क्लोन करतो, बिल्ड करतो, टेस्ट रन करतो, आर्टिफॅक्ट करतो, मास्टर रिझल्ट शो करतो UI मध्ये. ठीक है. सो फुली ऑटोमेटेड CI/CD है. 1000 प्लगइन्स है. इन लैंग्वेज सपोर्ट जावा पाइथन नोड वगैरह एक्सेट्रा. इंटीग्रेशन विद गिटहब, गिटलैब, डॉकर, कुबरनेटिस, फ्री एंड ओपन सोर्स. अगर चाहो तो मैं तुम्हें जेनकिंस समजावणार. जेनकिन्स मास्टर वेबबुक रिसीव करते हा आपल्याला आता बघितलं आपण की जेनकिन्स मास्टर वेबबुक रिसीव करता है म्हणजे थोडक्यात की गिटहब गिटलैब. जब डेवलपर कोड कमिट पुश करता है गिटहब पर, गिटहब जेनकिन्स को एक मैसेज भेजता है वगैरह. कोड चेकआउट करता है, क्लोन वगैरह करता है, आर्टिफैक्ट करता है. आर्टिफैक्ट म्हणजे बेसिकली फाइनल जी फाइल असते ना की बिल्ड के बाद जो आउटपुट फाइल रहती है उसको अपन आर्टिफैक्ट बोलते हैं. ओके. वेबबुक ठीक है. गिटहब जेनकिन्स को मैसेज न्यू कोड पुश, कोड चेकआउट, आर्टिफैक्ट वगैरह.
हम्म, महत्वाचं काय याच्यामध्ये? हम्म, हा, याने डिक्लेरेटिव्ह छान सांगितलेलं की बघ, की डिक्लेरेटिव्ह म्हणजे फिक्स स्ट्रक्चर ऑप्शन ऑप्शनेटेड सिंटॅक्स. डिक्लेरेटिव्ह मध्ये युजेस पाइपलाइन ब्लॉक, इझी टू रीड अँड राईट. स्क्रिप्टेड पाइपलाइन मध्ये प्युअर ग्रुवी स्क्रिप्टिंग, फुल्ली फ्लेक्सिबल फ्री फॉर्म ऑफ कोड, यूज नोड ब्लॉक. कॉम्प्लेक्सिटी मध्ये डिक्लेरेटिव्ह मध्ये बिगिनर फ्रेंडली. कॉम्प्लेक्सिटी मध्ये कॉम्प्लेक्सिटी इज लाईक कॉम्प्लेक्सिटी मध्ये कॉम्प्लेक्सिटी डिक्लेरेटिव्ह बिगिनर फ्रेंडली लेस कॉम्प्लेक्स मोर रीडेबल. स्क्रिप्टेड मध्ये डेव्हलपर स्टाईल कोडिंग आहे, मोर कॉम्प्लेक्स लॉजिक अलाउड आहे. ठीक आहे. एरर हँडलिंग बेसिकली बिल्ट इन आहे हँडलिंग, पण मला वाटतं स्क्रिप्टेड मध्ये मॅन्युअल एरर हँडलिंग रिलेटेड. बघ हे उलट आहे बरं का, की डिस्क्रिप्टिव्ह सॉरी डिक्लेरेटिव्ह आणि स्क्रिप्टेड मध्ये एरर हँडलिंग जी आहे ना ती मॅन्युअल जी आहे किंवा मॅन्युअली फिक्स करायला लागते स्क्रिप्टेड मध्ये. मॅन्युअल एरर हँडलिंग नेडेड आहे स्क्रिप्टेड मध्ये. बट इन डिक्लेरेटिव्ह द इट इज लाईक बिल्ट इन. यूज अ ट्राय कॅच ब्लॉक लाईक दॅट. कारण बिकॉज इट इज लाईक अ कोड ना. फ्लेक्सिबिलिटी इज लाईक डिक्लेरेटिव्ह मध्ये लिमिटेड बट सेफर आहे, बेस्ट फॉर कॉमन CI/CD पाइपलाइन्स. स्क्रिप्टेड मध्ये हायली फ्लेक्सिबल, अलाव लूप्स, कंडिशन, कस्टम लॉजिक. लर्निंग करून डिक्लेरेटिव्ह इज इझी स्क्रिप्टेड मध्ये. स्क्रिप्टेड मध्ये रिक्वायर्स ग्रुवी नॉलेज. एक्झाम्पल डिफरन्स. एक्झाम्पल डिफरन्स दोघांचा आहे. सेम पाईपलाईनच्या आतमध्ये आहे, याच्यामध्ये नोडच्या आतमध्ये बरोबर. बाकी ते थोडं कॉम्प्लॅक्ट म्हणजे थोडं कॉम्पॅक्ट आहे, थोडंसं जरा विस्तृत आहे. ओके. पुढे स्क्रिप्टेड सेम है सेम. बस एक एग्जांपल बताता हूँ. डिक्लेरेटिव पाइपलाइन के अंदर सिंपल सा फॉर्मेट है. दूसरा वाला इधर एनवायरनमेंट भी तुम लोग क्या कर सकते हो, फिक्स कर सकते हो. ठीक है. स्क्रिप्टेड में भी वैसे हो सकता है कि लाइक बिल्ड वगैरह कर दिया. हम्म, ये इंपॉर्टेंट है. इंटरव्यू रेडी डिफरेंस easiest वर्जन. Declarative pipelines is a structured, easy, Jenkins defined format, more readable, best for normal CI/CD, limited flexibility, uses pipeline. Scripted pipeline में fully groovy code, freestyle, highly flexible, complex logic possibility, harder to read, uses node वगैरह simple. तर इथे काय आहे की हा पाइपलाइन विथ HCM GitHub repo नको काय गरज. मल्टी ब्रांच पाइपलाइन काय आहे माहिती आहे का की तुला हा, to set up a multi-branch pipeline, go to Jenkins, new item, select multi-branch pipeline, add your GitHub repository URL and source, provide a credential and enable branch discovery. Jenkins automatically scans the repo and creates a pipelines for every branch containing Jenkins file. Detailed steps वगैरह दिले आहेत. Then Jenkins and GitHub actions. मगाशीच बघितलं आपण की जर खाली दिलेलं असतं आणि एकदम फाईन. जेनकिन्स मध्ये काय की यू रन किचन, यू हायर अ कुक, यू मेंटेन एव्हरीथिंग. अँड गिटअप ऍक्शन्स मध्ये की झोमॅटो क्लाउड किचन सारखं आहे, की भाई तुला ऑर्डर द्यायला लागते ना, होतंय का. हाउ डू यू स्केल जेनकिन्स फॉर हाई अवेलेबिलिटी? जेनकिन्स मास्टर प्लस मल्टीपल एजेंट्स. लोड को एक सर्वर पर मत रखो. जेनकिन्स मास्टर सिर्फ कंट्रोल करेगा, एजेंट सारे हेवी बिल्ड्स रन करेगा. जितना लोड बढ़े उतने एजेंट्स ऐड कर दो. सिंपल. मास्टर लाइट, एजेंट हेवी. एजेंट्स को कुबरनेट्स पॉड पे चलाओ, मतलब बिल्ड आए तो पॉड बन जाए, काम हो जाए तो बंद हो जाए. अरे सिंपल है, ये भारी है. यूज जेनकिंस ऑपरेशन सेंटर. एक बड़े मैनेजर से सब जेनकिंस मास्टर्स कंट्रोल करना. एक बड़े मैनेजर से सब जेनकिंस मास्टर. ओके, म्हणजे यूज जेनकिंस ऑपरेशन सेंटर क्लाउड बेस. अगर मल्टीपल टीम्स एंड मल्टीपल मास्टर्स है तो ऑपरेशन सेंटर सब मास्टर्स को मैनेज करता है. ठीक है. सुपर सिंपल इंटरव्यू है.
जेनकिंस को स्केल करने के लिए मेन मास्टर को लाइट वेट रखता हूँ, मल्टीपल एजेंट्स बनाता हूँ, कुबरनेट स्पॉट्स को ऑन डिमांड एजेंट्स के लिए यूज करता हूँ और एंटरप्राइज सेटअप में जेनकिंस ऑपरेशन सेंटर डिप्लॉय करता हूँ. If you want, I can also explain HA architecture diagram, real world example. शेअर लायब्ररी म्हणजे तेच आहे भाई की रियुजेबल कोड को फोल्डर में इथं काही त्यांनी एक्झाम्पल छान दिलं बघ की नोटिफाय स्लॅक वगैरे आहे तर मग इथं त्यांनी काय केलं की डायरेक्टली की नोटिफाय स्लॅक की काय करेल की भाई हर जेनकिन्स फाईल में ते मेन्शन करणार तो डायरेक्ट @लायब्ररी आहे तर त्याचं नाव तो डायरेक्ट मेन्शन करेल. ते काय एक्सप्लेन ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट ते आपण मगाशी बघितले की ब्लू म्हणजे करंट लाईव्ह प्रोडक्शन इश्यू आणि ग्रीन मध्ये न्यू व्हर्जन एन्व्हायरमेंट की सिम्पल आहे की जर समजा इथं त्यांनी म्हणलं मस्त म्हणलं त्यांनी इथं की हे बघ how it works in Jenkins pipeline, easy workflow. Build and deploy new app, green. Run automated test on green. Switch load balancer, target to green. Blue stays available for rollback. Blue current running and green is a new version. What is a GitLab CI/CD pipeline? How does it differ from? What is a GitLab CI/CD pipeline? हा हे बघ GitLab मध्ये असं YAML असतं स्टेज बिल्ड वगैरे असं. नॉर्मली तसं नसतं. ते डिफरन्स काय आहे की सेल्फ होस्टेड ऑटोमेशन सर्व्हर जेनकिन्स पण GitLab इज बिल्ट इन CI/CD इन GitLab क्लाउड वगैरे. जेनकिन्स मध्ये सेटअप नीड टू इन्स्टॉल मेंटेन वगैरे असतं तसं. पण GitLab CI/CD मध्ये ऑलरेडी इंटिग्रेटेड विथ GitLab आणि ग्रुव्ही आहे. बेसिकली जेनकिन्स जे आहे ना कॉन्फिग फाईल ग्रुव्ही आहे पण तिकडे ती YAML फाईल आहे. प्लगइन 1000 प्लस आहे जेनकिन्स मध्ये GitLab मध्ये लिमिटेड बट सिम्पलर अँड इंटिग्रेटेड. Agents, runners, agent slaves need a manual setup, but in a GitLab, it's like easy setup. ठीक है, best for a complex and enterprise pipelines project already have simple medium pipelines वगैरह. ठीक है, GitLab pipelines is automated workflow defined in GitLab for build, test, deploy. Unlike a Jenkins, it is a tightly integrated with the GitLab and GitLab cloud ready, simpler and regular less setup. So that's all about the Jenkins. Thank you so much.